बालाजी घाट, ग्वालियर घाट, जटार घाट, राम घाट, माँ गंगेचं अतिभव्य दर्शन, गणेश घाट, भोसले घाट, भोसले घाट, भोसले घाट, छत्रवडी आपली गंगा महल घाट, सिंधिया घाट, मणिकर्णिका, मणिकर्णिका घाट हे बा इथे प्रेत जाळण्याची जागा, जळतण बघा. स्मशानभूमी आपण ज्याला म्हणतो मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाट हा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नावावरून ठेवलेला आहे. विश्वनाथ मंदिराचे बा एंट्री गेट आहे इकडून.
विश्वनाथ मंदिर. पक्षी बघा, पक्ष्यांना खाद्य टाकलं की ते सगळेजण खाण्यासाठी कसं धडपड करतात बघा. त्या बोटीतून खाद्य टाकतायत त्यांना. प्रवासी खाद्य विकत आणतात. शेव असतात, शेव, आणि टाकल्याबरोबर वरचेवर सगळेजण ते खातात. बघा दृश्य, विहंगम दृश्य, विहंगम. ललिता घाट. वीर घाट, त्रिपुर भैरवी घाट. वारही घाट. ही जी मोठी मोठी घरं दिसतात, ही सगळी घरं खाजगी आहेत आणि त्यांच्याच आधिपत्याखाली घाट निर्माण झालेले. काशी का मानमहल घाट. प्रत्येक घाटावर लोक स्नानासाठी येतात. पितृतर्पण, देवतर्पण, गुरुतर्पण अशा प्रकारचे अनेक प्रकारचे विधी लोक तिथे करतात. लोक और नाम में गहरे पानी में जाकर स्नान करने का प्रयास न करें. सगळ्या बोटी आहेत. लगाई गई है, उसके अंदर ही आप लोग स्नान करें. रस्ते के बाहर गहराई ज़्यादा है, हम पानी में स्नान करें. छोटे बच्चे हैं तो उसका हाथ पकड़ के स्नान कराएं. बहुत काही बोटी है जो बच्चों मोठे मोठे आहेत. बच्चों को पकड़ के स्नान कराएं. बच्चों को छोड़ें आप लोग. जो बोट बनी हुई है, बोट काफ़ी गहराई है, बोट जहाँ खड़ी है वहाँ पानी बहुत ज़्यादा है. आप लोग बोट से करके कूदे ना, बोट के बीच में स्नान न करें. बोट से दूरी बना कर स्नान करें. और इथूनही मंदिराला जाता येतं. विश्वनाथ मंदिर. आम्ही याच ठिकाणी रात्री गंगेची पूजा आरती बघितली. समोर लाल जे दिसतंय तिथे बसलो होतो चेअरवर.
दशाश्वमेध घाट याला म्हणतात, दशाश्वमेध घाट. इथून मंदिर 1 किलोमीटर अंतरावर येतं आणि आम्ही जिथून आलो तिथून मंदिर 500 मीटरच्या अंतरावर होतं राहण्याच्या ठिकाणी. हा इथं गंगा शिवानिधी. दररोज सकाळ संध्याकाळ आरती होती. फार दिव्य भव्य शहर आहे काशी. दशाश्वमेध घाट, दशाश्वमेध या घाटाचं नाव आहे. असे लोक स्नान करतात. अहिल्याबाई घाट, अहिल्याबाई घाट. हे घाटाची जी नावं दिली तर त्या नावानुसार त्या ज्या वास्तू आहेत हे वास्तू सुद्धा त्यांच्याच आहेत, म्हणून मग त्याच्यात ती नावं दिलेत. हे अहिल्याबाई घाट, अहिल्याबाई होळकर. किती मोठमोठ्या बिल्डिंग आहे बघा. मुन्शी घाट, एखादं पर्व असलं त्या पर्वाच्या वेळेला इथून चालता येत नाही, अशा प्रकारची भयानक गर्दी असते. आता कुठलं पर्व नाही आहे पण तरी दररोज भरपूर यात्रीगण इथं येऊन गंगेची डुबकी मारतात. किती सुंदर आहे पहा, दगडी काम आहे सगळं. डिझाईन त्याचे बाकी किती सुंदर डिझाईन. दरभंगा घाट या किती सुंदर नक्षी काम आहे, पूर्ण दगडाचंच काम आहे. नंतर राणा महल घाट, उंच बिल्डिंग. हे 64 घाट, 64 घाट, 64 हा 64 घाट आहे इकडे. हा आहे दिग्पतिया घाट. दिग्पतिया घाट, घाट म्हणजे तिथं दगडी पायऱ्या
गंगेमध्ये जाण्यासाठी बांधलेले आहेत. जेव्हा गंगेचं पाणी कमी असतं तिथून त्यांनी बांधकाम करून वरती बांधकाम करत आले. जिथे बांधकाम पायऱ्यानं असतं, म्हणजे जसं पाणी कमी होतं तसं त्या पायरीवर खाली जाता येतं. हा पांडे घाट आहे. बाबू पांडे घाट. त्या महात्म्यांची नावं या घाटात दिलेली आहेत. आणि या घाटावरच वरच्या बाजूला त्यांच्या स्मरणार्थ तिथं मंदिर किंवा धर्मशाळा अशा प्रकारची तिथं योजना केलेली असते. आता राजा घाट. राजा घाट आहे. हे बघा किती छान इथं घाट बांधलेला आहे. पायऱ्या बघा तेवढं. भाविक कसे स्नान करतात. खाली पाण्यात सुद्धा खोलपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहे. जसं जसं पाणी कमी होतं तसं तसं त्या पायऱ्या उघड्या पडतात. हा मानसरोवर घाट. हा मानसरोवर घाट आहे. वरून खाली येतं. हे उत्तर वाहिनी गंगा सेवा समितीची आरती होत असते. या घाटावर बऱ्याच ठिकाणी मोकळी जागाच्या ठिकाणी तिथं आरतीचं आयोजन केलेलं असतं. संध्याकाळच्या वेळेला एकाच वेळेला सगळीकडे आरती होते. हा चौकी घाट आहे. आणि आरतीच्या वेळेला खूप लोक येतात. आम्ही दशाश्वमेध घाटावर रात्री आरतीचा आनंद घेतला. या बोटींना दोन्ही बाजूला खुंटवून टाकलेलं आहे. खाली दोरी दिसते आपल्याला. तळामध्ये तिथे काहीतरी ठोकलेलं आहे. या बोटी मालकीच्या असतात आणि काही मोठे मालक आहेत त्यांच्या बोटी असतात आणि त्याच्यावरती हे कामगार लोक काम करतात. हा केदार घाट. शेजारी विजयनगर घाट. पट्ट्याचं दिसतं तर केदार घाट आहे. आणि इकडे विजय घाट, विजयनगर घाट. लाली घाट. लाली घाट. परत एक घाटाला
समोर हरिश्चंद्र घाट, म्हणजे मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाट हा हरिश्चंद्र राजाच्या नावावर दिलेलं आहे, कारण या ठिकाणी हरिश्चंद्र राजांनी डोंबाचं काम केलेलं होतं. डोम म्हणजे जी प्रेतं येतात त्या प्रेताला जाळण्याचं काम करतो डोम, आणि ते इथं राहत होते. त्यांनी स्वप्नात राज्य दान केलं होतं आणि राज्य सोडून ते पती पत्नी आणि त्यांचा मुलगा ते अनेक वर्ष इथं राहत होते, म्हणून त्यांच्या नावाने हा घाट आहे हरिश्चंद्र घाट. तुम्ही दिसत असेल तुम्हाला तिथे अनेक प्रेतं जळत आहेत. मी झूम करून मुद्दाम दाखवत नाही, कारण दुरूनच बघा. इथे आल्यानंतर ते काही सरण रचून ठेवलेले आहेत. पूर्वी इथे कसं जाळून टाकून देत होते, आता तसं चालत नाही. प्रेताला पूर्णपणे जाळल्याशिवाय आता राख गंगेत सोडत नाही. असा आहे हरिश्चंद्र घाट. नंतर पुढे कर्नाटक घाट आला आणि परत नवीन बांधकामही सुरू होतं, कुठल्या तरी दुसऱ्या घाटाचं असेल. आरसीसीचं काम आहे नवीन. हा आहे हनुमान घाट. काही घाटावर कसं आहे, मंदिरापासून जवळ अंतर असल्यामुळं खूप गर्दी असते. बाकी इतर घाट मंदिरापासून खूप दूर असल्यामुळं तिथे प्रवासी येत नाहीत, यात्रीगण येत नाहीत. त्याच्यामुळे तिथं अत्यंत कमी लोक असतात. हनुमान घाट हा आहे गुलरिया घाट. गुलरिया घाट आता गंगेला खूप पाणी कमी आहे, परंतु पाणी जास्त असेल त्याला उंचीपर्यंत फार वरच्या उंचीपर्यंत पाणी असतं. हे शिवाला घाट. इकडे इथून परत वर जाण्याचा मोठा रस्ता आहे शिवाला घाटावर. नंतर या बाजूला आहे महानिर्वाणी घाट. महानिर्वाणी म्हणजे असं दिसतंय की इथं वरच्या बाजूला ज्यांनी त्या जुन्या काळामध्ये ह्या एवढ्या मोठ्या जमिनी घेतल्या आणि बांधकाम करून बांधून ठेवलं, त्यांनी अशा प्रकारची या घाटाला नावं दिलेली आहेत. हा निरंजनी घाट आहे बघा, निरंजनी घाट.
पहा किती एक सुंदर किल्ल्यासारखी ही इमारत आहे आणि याचं नाव आहे चेतसिंह घाट. सुंदर बांधकाम आहे बघा, इस्लामिक स्वरूपाचं बांधकाम आहे जुनं. चेतसिंह घाट. फार मोठा परिसर आहे. आम्ही बोट केली, बोटीचं भाडं बरंच असतं, पण त्यांनी 175 रुपये प्रत्येक व्यक्तीचं भाडं घेतलं आणि त्यामध्ये आता सगळे घाट आम्हाला तो दाखवणार आहे. मोठ्या माणसाचं दिलं भाडं दिले, मुलांना सूट केली. हा प्रेम घाट आहे. प्रेम नाही, प्रभू घाट. प्रभू घाट आहे हा, प्रभू घाट. हा एक मोठा घाट आहे. इथे सुद्धा आरती होते. आरतीचे घाट ठरलेले आहे काय. अस्सी घाट आहे. 80 घाट आहे, शेवटचं आहे. इथून आता वापस होते. बनारसची आरती होती, या बाजूला होती. आता बोट आता वापस जाणार. बघा गंगेचं हे सागरासारखं स्वरूप आहे. ज्यांनी कधी सागर पाहिला नाही त्याला सागराची कल्पना येऊन जाते. एवढंच आहे की हे जे रूप आहे ना, हे रूप अत्यंत शांत आहे गंगेचं. म्हणजे असं वाटतं की ही सगळ्या जगाला स्वतःच सामावून घेते का. नाहीतर बऱ्याच अशा काही नद्या आहेत की त्यांचं अत्यंत प्रवाही आणि उग्र असं रूप आपण पाहतो. मात्र गंगेचं एवढं मोठं पाणी, वाहतं पाणी आहे, साचलेलं पाणी नाही. पण हे सगळं पाणी आपल्याला स्थिर दिसे, स्थिर. आणि स्थिर दिसतं म्हणूनच त्याच्यावर बोटी चालतात. आतापर्यंत पाणी म्हणजे विरोधात चालली होती गंगा बोट. से आ रही है इधर कलकत्ता जो गंगा सागर चल जाती है. आपको कहीं गंगा उत्तरवादी नहीं है, हमारे काशी में गंगा उत्तरवादी है. आप लोग देखिए आगे में पहला शमशान देखे वो मणिकर्णिका घाट था. वहाँ पे शंकर भगवान और पार्वती माता ने स्नान किया. शंकर भगवान का मणि और पार्वती माता पुत्र, इसलिए घाट का नाम पड़ा मणिकर्णिका घाट. दूसरा शमशान देखिए वो राजा हरिश्चंद्र घाट था. वहाँ पे सत्यवादी राजा हरिश्चंद्र नौकरी करते थे, इसलिए घाट का नाम पड़ा हरिश्चंद्र घाट. तो देखिए आप लोगों ने सुना होगा कुछ लोग यहाँ से घूमकर जाने के बाद ऐसा बोलते हैं कि आधी बॉडी जलाते आधी छोड़ देते हैं. तो ऐसा होता नहीं है. हमारे हिंदू रिलीजन में 5 बॉडी जलाने का अधिकार नहीं है. कौन कौन सी? जो प्रेग्नेंट लेडी रहती हैं, गर्भवती महिलाएं, जो लेप्रोसी रहती है, जिनको सफ़ेद चेचक का दवा, इसको कुष्ठ रोग बोलते हैं, जिनको सर्प वगैरह काट लेते हैं, जिनके ऊपर देवी देवता का प्रकोप रहता है, जो छोटे बच्चे रहते हैं और जो साधु संत महात्मा रहती है. 5 प्रकार की बॉडी को हमारे हिंदू रिलीजन में जलाने का अधिकार नहीं, कुछ समाधि रहती है.
इनको बड़ा हाई वेट लेते हैं, स्टोन वगैरह लेने के बाद बॉडी को बेंडिंग करते हैं। बेंडिंग करने के बाद बॉडी को बोट द्वारा मिडिल में छोड़ देते हैं। उस समय क्या है, बॉडी डूब जाता है। 20 दिन 25 दिन के बाद जब बॉडी में गैस होता है तो बेंडिंग ओपन होता है, तो बॉडी ऊपर फ्लो करता है। उसको देख कर लोग बोलते हैं आधा जलाते हैं, आधा नहीं जलाते। क्या पूरा काम होता नहीं है? पूरा काम होता है। तो देखिए, ये जो आप लोग नाव में बैठ के घूम रहे हैं, ये कोई घूमना नहीं करते, पंचकोशी यात्रा करा था। आप लोगों ने टीवी में देखा होगा, पढ़ा होगा तो पढ़ा भी होगा, या सुना हुआ सुना भी होगा। जब राम रावण को मार कर आए थे तो उनको ब्रह्महत्या लगा था, तो उन्होंने नाव में बैठ के पंचकोशी यात्रा किया था। यात्रा पूर्ण होने पर जानकी माता ने एक केवट को अपने हाथ से सोने का छल्ला गुप्तदान दिया था। अब तो कोई सोना चांदी दान करता है, जो सोना चांदी जाता है सोना चांदी भी दान करता है। तो ये आप लोग का घूमना नहीं, पंचकोशी यात्रा करा दे। यहाँ पे थोड़ा थोड़ा जलमार्जन कर लीजिए। जलमार्जन करने के बाद इसकी जो इच्छा होगी अपने अपने हाथ से मुट्ठी बन करके केवट का गुप्तदान कर। इच्छा होगा तो कीजिएगा, नहीं इच्छा होगा नहीं, की कोई जोर दबाव नहीं है। आप जो भाड़ा देंगे वो हमारे मालिक के पास जाएगा। जो खुशी से यहाँ दान करेंगे वो हम लोगों का होगा। बोलिए श्री रामचंद्र भगवान की जय। इसकी जो इच्छा बने अपने अपने हाथ से मुट्ठी बंद करके केवट का गुप्तदान कर दीजिए। रुक जा, अभी लग गया। अब यहीं से देखिए हम लोग घुमा के वापस जाएंगे। आप देखिए जरा कितना दूर आए आप। यहाँ पूरा 10 किलोमीटर की रेंज में पूरे पक्के घाट है। देखिए जरा, ये आपको जहाँ से टर्न किए वो लास्ट घाट है 80 घाट। चलिए भैया, जिसकी जो इच्छा हो मुट्ठी बंद करके यहाँ दान कर सकते हैं। चालू करो, चला। आता परतीचा प्रवास बोटीचा, हे सगळे इकडले घाट आम्ही पाहत गेलो आणि आता परत चालली बोट. परत जाताना तिला सोपं जातं, कारण प्रवाहाचा उत्तरेकडं जोर जास्त असतो. वास्तविक उत्तरेकडे वाहत नाही, फक्त काशीपुरतीच उत्तरेकडे वाहते, कारण उत्तरेकडून ही गंगा दक्षिणेकडे येते. इथं उत्तर दिशेला सुद्धा वाहते आणि परत तिचा प्रवाह दक्षिणेला जातो. अशा प्रकारे आमची ही बोटिंग अत्यंत मजेशीर झाली. आपणही असा आनंद घेऊ शकता. रामकृष्ण हरी. हा नमो घाट आहे मोदीजींच्या नावाने. नमो घाट म्हणतात याला. मोदीचा मतदारसंघ, मोदीचा मतदारसंघ. फोटो निकालेंगे हम और बैठ जाएंगे.
आणि हा जो ब्रिज आहे ना, तर खालच्या बाजूला रेल्वे जाते आणि वरच्या बाजूला वाहनं जातात, 4 व्हीलर मोठे. दिसतं सगळ्यांना, हे बघा खालच्या बाजूला ढव्या असा ब्रिज आहे, लोखंडी. सांगा आपल्याला थांबायचं होतं, त्यांना सांगा. रेल्वे चालली बघा, योगायोगाने. इंडियन रेल्वे. हो ब्रदर साहेब, ब्रदर साहेब. काय नाही बस सर.